आपण का बघणार आहोत? मागे का पाहिलं होतं आपण? ट्रान्सलेशन. कशाचं ट्रान्सलेशन? सिंपल पास्ट टेन्स. म्हणजे आपल्याला सिंपल पास्ट टेन्स काय करायचं आहे? ट्रान्सलेशन करायचं आहे. पॉझिटिव्हमध्ये ट्रान्सलेशन पाहिलं आपण, निगेटिव्हचा पाहिला का? दोन सेंटेन्स पाहिले. पण चला एक आपण बघूया, ठीक आहे? म्हणजे आपल्याला सिंपल पास्ट टेन्स, ठीक आहे, याचं का बघत होतो आपण? ट्रान्सलेशन. का बघत होतो आपण? ट्रान्सलेशन, ठीक आहे. ट्रान्सलेशन बघत होतो आपण, ठीक आहे. आता ट्रान्सलेशन बघताना आपल्याला का पहिले माहित पाहिजे? स्ट्रक्चर माहित पाहिजे, बरोबर आहे. पण ट्रान्सलेशन सिंपल पासचं आपण काय करत आहोत? निगेटिव्ह, ठीक आहे. पहिले काय होतं? पॉझिटिव्ह, आणि आता काय? आता निगेटिव्ह. म्हणजे ट्रान्सलेशन कोणता करतो आपण? निगेटिव्ह, नकारात्मक सेंटेन्स, म्हणजे नकारात्मक वाक्यामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स. हा, चला एखादी आपण मागच्या वेळेस काल वाक्य बघितला होता. हा, तर आपण काय शिकलं? सिंपल पास्ट टेन्सचा सेंटेन्स जे आहे पॉझिटिव्हचे निगेटिव्ह करता आले होते. सेंटेन्स पॉझिटिव्ह पासून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सिंपल पास्ट टेन्स आपण त्याच्यापासून सेंटेन्स बनवले होते इंग्लिशचे. आता जे सेंटेन्स बनवलं पॉझिटिव्ह स्ट्रक्चर होता, तो आपण ट्रान्सलेशनला पण आपण वापरला. तोच आपण निगेटिव्ह सेंटेन्स बनवला सिंपल पास्ट टेन्स मध्ये, तेच आपण का बनवला? त्याचे निगेटिव्ह सेंटेन्स बनवले, बरोबर आहे. म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचे जेव्हा आपण निगेटिव्ह सेंटेन्स बनवले आणि ट्रान्सलेशन पण केला, तेव्हा कोणता स्ट्रक्चर घेतला होता? सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट प्लस V1 प्लस अदर. व्हेरी गुड. सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट प्लस V1 प्लस अदर वर्ड. आणि मग त्याच्यानंतर जो दुसरा स्ट्रक्चर आहे कोणता? सेम. म्हणजे काय होईल? डीड प्लस नॉट इज इक्वल टू डिडंट प्लस V1 प्लस अदर वर्ड, हा की नाही? आता आपण दोन स्ट्रक्चर घेतला. हा ऑर मध्ये येणार. ऑर म्हणजे दोन चॉईस, म्हणजे एक तर तुम्ही हाय पण यूज करू शकता, एक तर तुम्ही हाय पण यूज करू शकता, है की नाही? म्हणजे काय होत आहे? सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण काय बघत आहोत? निगेटिव्ह कसा करायचा ते बघत आहोत, है की नाही? आता विषय करते का याच्यावर आपल्याला ट्रान्सलेशन कसा करायचा आहे? कसा करायचं आपल्याला ट्रान्सलेशन? कसं करायचं आपल्याला ट्रान्सलेशन? की ज्या सिंपल पास्ट टेन्स मध्ये एखादी सेंटेन्स असला कोणता? मराठीचा, त्याला ट्रान्सलेशन कसं करायचं? कोणत्या? निगेटिव्ह सेन्स मध्ये, निगेटिव्ह मिनिंगफुल सेन्स मध्ये, आहे की नाही? आता निगेटिव्ह सेन्स मध्ये आपल्याला ट्रान्सलेट करायचं आहे, तर पटकन आपण का बघू? सेंटेन्स बघूया, ठीक आहे? तर याच्यामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स बघू. चला, तो कोणता आहे? एखादी निगेटिव्ह सेंटेन्स सांगा मराठीतला. म्हणजे आपल्याला सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण पॉझिटिव्ह स्ट्रक्चर घेतला, पॉझिटिव्ह सेंटेन्स बनवले, पॉझिटिव्ह ट्रान्सलेशन केला. म्हणजे एखादी सेंटेन्स राहत होता मराठीचा, है की नाही? एखादी मराठीचा सेंटेन्स राहत होता, तो का करत होतो आपण? ट्रान्सलेशन करत होतो, ठीक आहे? मग एखादी सिंपल पास्ट टेन्स ट्रान्सलेशन करत होतो, ट्रान्सलेट करत होतो. पहिले काय होता आपला? पॉझिटिव्हचा एखादी कोणताही सॉरी सेंटेन्स राहता. हा, मी शाळेला गेला, ती शाळेला गेली, तो शाळेला गेला, असंच काहीतरी राहत होता. तर आता काय होईल? निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये तसंच काहीतरी राहील. सेन्स बदलेल की नाही? आता होता काय येईल? नाही येईल, कारण आपण काय शिकत आहोत? सिंपल पास्ट टेन्सचा ट्रान्सलेशन निगेटिव्ह मध्ये शिकत आहोत, आहे की नाही? मग आपल्याला काय माहित पाहिजे? इथं निगेटिव्ह सेंटेन्स माहित पाहिजे. का निगेटिव्ह सेंटेन्स? मराठीतला. मग आपण मराठीतून इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन करतो आपल्याला, बरोबर आहे? मराठीतून इंग्लिश मध्ये जर ट्रान्सलेशन करायचं असल्यास आपल्याला काय माहित पाहिजे? याचा सिंपल पास्ट टेन्सचा निगेटिव्हचा स्ट्रक्चर. तो कोणता? सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट प्लस V1 प्लस अदर वर्ड, जो आपण आधी बघितला, आठवण राहायला पाहिजे, है ना? मग आपल्याला आता काय करायचं आहे? मेन मुद्दा म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचा एखादी स्ट्रक्चर तर आपल्याला माहित आहे, सर्वच माहित आहे, पण सिंपल पास्ट टेन्सचा आपल्याला सेंटेन्स पण माहित पाहिजे मराठीतला, बरोबर आहे? घ्या एखादी सेंटेन्स सांगा, कारण मागे आपण बघितला ना, आपण का बघितला? की एखादी मी हा काम केला नाही, ठीक आहे? मी हा काम केला नाही, ठीक आहे?
सरळ भाषेत मी हा काम केला नाही. का आहे मी हा काम केला नाही. याला जर इंग्लिश मध्ये बोलायचं असेल कसा बोलायला लागेल, त्याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल, ट्रान्सलेशन करावंच लागेल, आहे की नाही. ट्रान्सलेशन जर करत असला तर आपण काय येतो, शेवटून येतो. कशाच्या, मराठीच्या लास्टच्या सेंटेन्स मधून. सरळ जर असा नाही समजला ना, एकच काम करायचा. मला आठवतं त्याच्यावेळेस सर काय म्हणले होते, आहे की नाही. सर काय म्हणले होते, अरे काय म्हणले होते, सिंपल पास्ट टेन्सचा स्ट्रक्चर घ्यायचा, मराठीच्या सेंटेन्सला विचारायचा, अरे भाऊ तू कोणती क्रिया करतायस. हा आता ठीक आहे, हा मी हा काम केला नाही, आहे का नाही. मी हा काम केला नाही म्हणजे काय होत आहे, हा का आहे, सेंटेन्स आहे. कोणता सेंटेन्स, मराठीचा सेंटेन्स आहे. पण मराठीच्या सेंटेन्सला जर विचारला तू क्रिया कोणती करताय रे बाबा, आहे की नाही, तू क्रिया कोणती करताय. ठीक आहे, आता क्रिया कोणती करताय, हा तू कोणती क्रिया करतास असं जर विचारलं तर सांगेल का तू खरंच. आपल्याला पहिले सेंटेन्स वाचावं लागेल. का मी हा काम केला नाही म्हणजे क्रिया कोणती आहे, मी हा काम केला नाही म्हणजे काम तर करत आहोत, म्हणजे करत नाही आहोत, म्हणजे केला तर नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे काय होतं, मी हा काम केला नाही ना, मी हा काम केला नाही होत आहे ना, मी हा काम केला नाही. जर याला इंग्लिश मध्ये जर बोलायचं असलं तर पहिले आपल्याला ट्रान्सलेशन करावं लागेल. आपण ट्रान्सलेशन काऊन करतो, आपली वोकॅब्युलरी कमी असते, शब्दरचना, शब्द इंग्लिश जेवढे जास्त, म्हणजे मी म्हणजे काय होते इंग्लिश मध्ये माहित पाहिजे, हा म्हणजे काय होते इंग्लिश मध्ये माहित पाहिजे, कामाला इंग्लिश मध्ये हा एक शब्द राहते इंग्लिश मध्ये तो पण माहित पाहिजे, केला नाही याले पण शब्द एक आहे तो पण माहित पाहिजे, आहे की नाही, आहे ना. मग आपण काय करायचं इथं, इकडे वळायचं. ठीक आहे. आता एका सेंटेन्स साठी एवढा वेळ लागला नाही ना. मग आपल्याला काय करावं लागेल, सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर वर्ड जो होता सिंपल प्रेझेंट टेन्स सारखा, जसं आपण ट्रान्सलेशन मागच्या वेळेस केलं होतं तसंच करावं लागेल. पण तो पॉझिटिव्ह होता आणि पण आपण निगेटिव्ह पण शिकलो, आहे की नाही. पण विषय कोणता आहे, सिंपल पास्ट टेन्सचा विषय आहे ना, आहे की नाही. आता सिंपल पास्ट टेन्सचा विषय आहे, मी हा काम केला नाही. हा आता क्रिया कोणती घडताय, केला नाही म्हणजे का, सरळ असा जर आन्सर नसेल भेटत ना क्रिया करण्याची, मग शेवटून याचा. सर आता शेवटून आलेला नाही शब्द, आता क्रिया नाही तुम्हाला माहित आहे, नाही मग केला, मग का काम केला नाही म्हणजे काय काय, कोणीतरी येतं क्रिया करून गेलेला आहे म्हणजे तो भूतकाळात गेला, पास्ट टेन्स मध्ये गेलाय, पास्ट ऍक्शन मध्ये गेलाय, आहे की नाही. पास्ट ऍक्शन मध्ये गेलाय, पास्ट ऍक्शन मध्ये जाऊन तो काय झाला बेटा, मी हा काम केला नाही. बरोबर आहे, मी हा काम केला नाही म्हणजे काय होत आहे, नाही केला काम हा मी, नाही केला काम हा मी, आहे की नाही. असं उलटा येत आहे. मजेदार आहे की नाही सेंटेन्स. मग मजेदार म्हणून एक चला आपण ह्याचं ट्रान्सलेशन करूया. तो कोणत्या पद्धतीने होईल, आपण शेवटून येतो, वारंवार तेच प्रक्रिया सांगतो की कधीही जर मराठीच्या सेंटेन्सला इंग्लिश मध्ये जर ट्रान्सलेशन करायचं असल्यास एकच तुम्हाला सांगतो. ठीक आहे, ठीक आहे. कोणता, मराठीच्या सेंटेन्सला जर एकच सांगतो तुम्हाला, मराठीच्या सेंटेन्सला इंग्लिश मध्ये जर ट्रान्सलेशन करायचं असल्यास तेव्हा काय करायचं, मला आठवायचं की सर काय म्हणत होते. काय म्हणतो बेटा, सिंपल आहे, मराठीच्या स्ट्रक्चरला बघायचं आणि बघितल्याच्या नंतर काय, इकडे बघा तिकडे बघा, अरे इथं बघा, इथून काय होते, शेवटी जो येणारा शब्द आहे ना तो काय असते बेटा, वर्ब, आहे की नाही. काय असते, वर्ब असते. आणि त्याच वर्बला विचारा, अरे तुझा सब्जेक्ट कोणता आहे, सब्जेक्ट कोणता आहे, तो सांगेल का, तसा नाही. हा क्रिया, तू जो क्रिया करतास ना, त्या क्रिया करणारा कुठे आहे तू माणूस, कुठे आहे तू शब्द, हा इकडे, आहे की नाही, आहे की नाही. मग असं आहे. मग आता क्रिया कोण करत आहे, केला नाही, कोण केला नाही, मी कला केलो नाही, आहे की नाही. मग हा काय झाला, टेक्निक पाहिजे, है ना. समजलं का, इझी आहे, है ना. हा फक्त कठीण काय बेटा, कठीण काय माहिती आहे का, आपण काय करतो, स्वतःलाच कमी समजतो आणि विश्वास स्वतःवर नाही ठेवत, दुसऱ्यांवर विश्वास ठेवतो, त्याचे ऐकतो आणि मग त्याच्याच म्हणून फॉलो करतो. एखादी व्यक्ती समोर जात राहते आणि तो एखादी मागे जात राहते, बरोबर आहे की नाही. मग आपण काय करताय, मी हा काम केला नाही. आता मी हा जर काम केला नाही तर आज हा मला ट्रान्सलेशन पण येणार नाही आणि या ट्रान्सलेशनचा दुनियाला पण मी दाखवणार नाही. ठीक आहे, तर नाही केला काम हा मी,
मी हा काम केला नाही म्हणजे काय झालं आपल्याला भेटला वर्ब, ठीक आहे. वर्ब भेटला, वर्ब भेटल्याच्या नंतर काय झाला सब्जेक्ट, ठीक आहे. सब्जेक्टच्या नंतर काय झाला आपला मी हा काम केला नाही. सब्जेक्ट भेटल्यानंतर काय झाला हा काम केला नाही म्हणजे काय झाला सरळ सरळ सेंटेन्स मी हा काम केला नाही या सेंटेन्सला आपल्याला कुठे ट्रान्सलेट करायचं आहे इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे, ठीक आहे. आता याच्या ठिकाणी जर म्हटला मी हा काम केला नाही म्हणजे काय होईल एखादी केला नाहीचा काय झाला वर्ब भेटला, वर्बचा काय झाला सब्जेक्ट भेटला, सब्जेक्टच्या नंतर काय भेटला आपल्याला अदर वर्ड भेटला, ठीक आहे. अदर वर्ड भेटला. आवाज माझा जोराने निघतोय कारण इंटरेस्ट इतका आहे की दुनियाच्या कोपऱ्यामध्ये आवाज जाईल ना तर मला चालेल कारण कसा इंटरेस्ट खूप राहते आपल्यामध्ये शिकवण्यात. शिकवायचं चांगलं तर शिकवायचं चांगलं नाही एकही जर असा हालो मालो जर केला बोर्ड लावला कोचिंग सेंटर खोलला तर असं जर साधा शिकवला तर जमतच ना आपल्याच्यानं. आपला प्रोफेशनल आहे शिकवणं आहे की नाही. मग दुनियामध्ये तू कोणताही व्यक्ती राह ते त्याला हुशार बनवून आणि रिझल्ट देऊन मला सोडूनच, ठीक आहे. मी हा काम केला नाही या सेंटेन्सचा एवढा वेळ काम लागत आहे कारण प्रत्येक गोष्टी मानून एक एक गोष्टी सांगावं लागतं. बेसिक कम्प्लीट पाहिजे. बेसिक जर कम्प्लीट झाला तर माणूस आज इंग्लिश बोलते ट्रान्सलेशन करते त्याच्यानंतर तो पुढे जाते. असंच पुढे जाते का नाही ना, ठीक आहे. तर काय होईल केला नाही, ठीक आहे. आपला कन्सेप्ट बहुत बाकी आहे बरोबर आहे. कन्सेप्ट बहुत बॅकअप आहे कारण काय हळूहळू जाणे आपल्याला एका वेळेस जाणे का बेसिकली आपला कम्प्लीट नाही आहे. बेसिकच कम्प्लीट नाही तर दुसऱ्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगून आपल्याला काय अर्थ करणार आहे कळेल का नाही, ठीक आहे. तर एखादी जर विचार केला मी हा काम केला नाही आपल्याला काय भेटला केला नाही म्हणजे हा वर्ब झाला म्हणजे क्रिया करणारा शब्द. आपण शेवटून आलो कोणत्याही मराठीच्या सेंटेन्सला शेवटून यायचा म्हणजे काय भेटते बेटा क्रिया करणारा शब्द म्हणजे तो का वर्ब बेटा. आता वर्ब जर भेटला तर काय होते क्रिया करणार. त्यालाच विचारतात कोणती क्रिया आहे कोणती क्रिया आहे हे केल्याची क्रिया आहे पण कोणती क्रिया कोण करताय तर कोण करताय सब्जेक्ट करताय पण सब्जेक्ट कोण आहे मी म्हणजे काय झाला सब्जेक्ट बरोबर आहे. मी म्हणजे काय झाला सब्जेक्ट डेफिनेटली सांगतो, ठीक आहे. मग हा झाला अदर वर्ड आपण याला ठेवलं बेटा कोपऱ्यामध्ये, ठीक आहे. आता विषय करते काय मराठीचे जेवढे पण आपले वर्ड आहेत वर्ड घेऊन आपण एक कलेक्शन केलं स्ट्रेट लाईन मध्ये सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ड मध्ये गणवाडीला एक सेंटेन्स तयार झाला मराठीचा सेंटेन्स तयार झाल्यानंतर तो मराठीमध्ये झाला. पण मराठीच्या वर्डला त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात ते पण वर्ड सिंपल पास्ट टेन्सच्या स्ट्रक्चर मध्ये जर कन्वर्ट केल्यानंतर तो काय होईल इंग्लिश मध्ये सेंटेन्स बनेल आहे की नाही. सब्जेक्ट प्लस डिडंट प्लस और डिड नॉट प्लस V1 प्लस अदर वर्ड या स्ट्रक्चर वाईज आपल्याला कन्वर्ट करणे आहे, ठीक आहे. तर काय होणार मी हा काम केला नाही बरोबर आहे. मी हा काम केला नाही आहे की नाही. मी हा काम केला नाही म्हणजे काय होईल या सेंटेन्सचा आपल्याला वर्ब भेटला सब्जेक्ट भेटला अदर वर्ड भेटला. आता कुठं पुटअप करणे आपल्याला सिंपल पास्ट टेन्सच्या स्ट्रक्चर मध्ये पुटअप करणं जो की आपल्याला माहिती आहे. सिंपल पास्ट टेन्सचा स्ट्रक्चर कोणता निगेटिव्हचा सब्जेक्ट प्लस डी. आता पॉझिटिव्ह स्ट्रक्चर आहे पण त्याच्यामध्ये करून का आपण नाही पण इथं नाही आहे ना म्हणजे नकारात्मक सेंटेन्सला कुठं करू आपण कन्वर्ट सिंपल पास्ट टेन्सच्या निगेटिव्ह स्ट्रक्चर मध्ये, ठीक आहे. आता सिंपल पास्ट टेन्सच्या निगेटिव्ह स्ट्रक्चर मध्ये आपण कन्वर्ट केला, ठीक आहे. आता कन्वर्ट केल्याच्या नंतर काय होणार सेंटेन्स बनेल. तो कोणता सेंटेन्स बनणार आहे चला बघूया आपण, ठीक आहे. आता कोणता येईल पहिला आपल्याला का माहित पाहिजे आपल्याला सर्व माहित झाला सब्जेक्ट टाइम माहित झाला वर्ब माहित झाला अदर वर्ड माहित झाला. अदर वर्डला आपण कोपऱ्यामध्ये ठेवलो. मग आपल्याला स्ट्रक्चर माहित करावं लागेल जो की आपला सिंपल पास्ट टेन्सचा कोणता आहे सिंपल पास्ट टेन्सचा सब्जेक्ट प्लस डिड प्लस नॉट प्लस V1 प्लस अदर वर्ड डेफिनेटली सांगतो, ठीक आहे. या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला जर पुटअप करायचं तर पहिले काय मागते सब्जेक्ट मग काय मागते डिड प्लस नॉट प्लस मग V1 मागते आहे की नाही. मग राहिली अदर वर्डची गोष्ट आहे की नाही अदर वर्डची गोष्ट, ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करणे इथं सब्जेक्ट पुटअप करणे, ठीक आहे. आता इथं सिंपल पास्ट टेन्सचा स्ट्रक्चर आपण पुटअप करूया जसं आहे सब्जेक्ट प्लस डिड प्लस नॉट प्लस, ठीक आहे. डिड प्लस नॉट प्लस V1 प्लस अदर वर्ड, ठीक आहे. सब्जेक्ट प्लस डिड प्लस नॉट प्लस V1 प्लस अदर वर्ड किंवा सब्जेक्ट प्लस डिडंट प्लस V1 प्लस अदर वर्ड आहे की नाही. मग याच्यानंतर काय होईल सब्जेक्ट. आता सब्जेक्ट आहे सब्जेक्टला आपण कुठे आहे आता ठीक आहे आपण बघितलं आपल्याला मराठीच्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला पाहतो हा सब्जेक्ट आहे हा कसा आहे ऑब्जेक्ट म्हणजे अदर वर्ड आहे म्हणजे हा वर्ब आहे म्हणजे मराठीचं सेंटेन्स मिनिंगफुली आहे आणि बरोबर आहे. आणि मराठीच्या सेंटेन्स मध्ये जेव्हा आपण अनालिसिस केला स्टडी केला आणि शेवटून आला तर बेटा आपल्याला काय भेटला वर्ब भेटला. वर्ब भेटल्याच्या नंतर काय भेटला आपल्याला सब्जेक्ट भेटला नंतर अदर वर्ड बरोबर आहे. एवढं सांगावं लागते आहे की नाही.
एवढं सांगूनही सुद्धा लोकांना समजत नाही. काही राहतात, काहींना समजते. इंटरेस्ट जर ठेवला तर बरोबर होते. हे मेन गोष्ट आहे. काही दुनियामध्ये सोपी आणि कठीण गोष्ट काहीच नाही. करून पाहिल्यानं जर सोपी वाटलं तर, आता समजा माझ्याकडे एक पुस्तक आहे, तुम्हाला सांगतो इंग्रजीची, तेच तुम्हाला वाचा म्हणलं आणि त्याच्यामधून तुम्हाला वाचा म्हणलं. आता एखादी जर पोरं डायरेक्टली म्हणत आहे सर हे पुस्तक कठीण आहे, म्हणजे त्याला आधीच कंटाळा येतो, तो आधीच आळशी आहे, त्याला वाचण्याची आवड नाही, तर त्याला भला कसं होईल, होणार आहे की नाही. तर त्याच्यासारखं हे आहे, करून पाहिल्याशिवाय कोणती गोष्ट समजत नाही बेटा, आहे की नाही. प्रॅक्टिकली आणि थेरॅटिकल मध्ये बहुत फरक आहे. जो आपण प्रॅक्टिकली नॉलेज आपण प्रोव्हाइड करतो ऑनलाईन मध्ये किंवा ऑफलाईन मध्ये, बरोबर आहे, सनशाईन कोचिंग क्लासेस पासून, बरोबर आहे, जो की हा तुमचा मी हा काम केला हा नाही, वारंवार काम सांगत आहे की कोणताही सेंटेन्स असो, कोणत्याही सेंटेन्सला जर एखादी जर ट्रान्सलेशन करायचं आहे कोणत्याही दुनियामधला, हजारो असतील सेंटेन्स, त्याला काही महत्व नाही, पण हजारामधून किंवा 100मधून जर एक आपण सांगत आहोत त्याला एक पॉईंट ऑफ व्ह्यू एक महत्वाचं असते, आहे की नाही बेटा, बरोबर आहे की नाही. एम आय राईट ऑर नॉट, आय सेड यू येस. हा, बिकॉज आता हा जो कारण आहे तुम्हाला सांगतो, मी हा काम केला नाही, भेटला सब्जेक्ट, त्याला काय करावं लागेल आपल्याला, इंग्लिशमध्ये कोणता शब्द लागते. आता मीला काय म्हणतात इंग्लिशमध्ये आय, ठीक आहे. आता बरोबर आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे सर्व की इंग्लिशच्या स्ट्रक्चर मध्ये जो कोई सिंपल पास्ट टेन्स आहे त्याचं काय करणे आहे, पुटअप करणे आहे, कन्वर्ट करणे आहे, ठीक आहे. तर पहिले काय मागत आहे बेटा, सब्जेक्ट. काय मागत आहे, सब्जेक्ट. आता सब्जेक्ट कुठे आहे, सब्जेक्ट कुठे आहे, आय, ठीक आहे. सब्जेक्ट कुठे आहे, आय, कारण ऑलरेडी आपण डायरेक्ट म्हणला आय म्हणजे मी म्हणजे काय होते, आय. दररोज आपण शिकवतो आपल्याला माहिती मी म्हणजे आय होते. मीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, आय, ठीक आहे. म्हणजे इथं आपण काय केला, आय लिहिला, ठीक आहे. आता आय डायरेक्टली काय आहे, प्लुरल आहे का, डिड नॉट किंवा डिडंट, आपण डिडंट वापरू, ठीक आहे की नाही. आपल्याकडे फारशी तिकडे जागा नाही म्हणून आपण डिडंट वापरला, ठीक आहे. आय डिडंट तरी अर्थ एकच होणार आहे. मग काय होईल, आय डिडंट, ठीक आहे. डिडंट जर कोणाला समजत नसेल तर एकच उपाय आहे. काय उपाय आहे, तर समजाचा फरक नसेल, डीड प्लस नॉट इज इक्वल टू काय होता है, डिडंट होता है, म्हणजे सेम मिनिंग येत आहे की नाही. मग आता पाहू, आय डिडंट, मग त्याच्यानंतर काय होतं बेटा, V1 वर्क कुठं आहे, हा आहे, बरोबर आहे, वर्क. आता वर्क काय आहे बेटा, ठीक आहे, केला नाही, अरे शब्द करणे म्हणजे काय, डू, म्हणजे हा काय झाला V1. पण आपल्याला काय पाहिजे, V2 पाहिजे ना, V2 काम पाहिजे, तर V2 नाही पण V1 मागत आहे, बरोबर आहे. पण याचं काय होते, डीड आहे की नाही, डीड आहे ना, डीड. आता केला, पण केला नाही म्हणजे ऑलरेडी जेव्हा डीड आहे हेल्पिंग वर्क, मग त्याला काय वापरावं लागेल, आपल्या याच्या समोर डू वापरावं लागेल. इथे काय मागत आहे, V1. मग आय डिडंट डू, बरोबर आहे, आय डिडंट डू झाला म्हणजे इथे तुमचा भेटला, सब्जेक्टही भेटला, डीड नॉट भेटला, तुमचा V1 ही भेटला, ठीक आहे. डीड नॉट भेटल्याच्या नंतर काय झालं बेटा, डीड नॉट भेटल्याच्या नंतर V1 लागला. आता विषय कोणता आहे, विषय कोणता बेटा, अदर वर्ड, आहे की नाही. विषय कोणता आहे, अदर वर्ड लावायचा आहे. हा, आता अदर वर्ड लावायचा आहे तर सरांना आठवा लागेल, सर का म्हटले, जो आपण अदर वर्ड कोपऱ्यामध्ये ठेवला होता तो कसा यायचा, हा जो स्टार्टिंगचा होता अदर वर्ड, याला शेवटून यावं लागतं. हा जो अदर वर्ड इथं ठेवलो तोच येतं अदर वर्ड इथं कनेक्टर लागते याचा, इकडे समजला, असा आहे की नाही. मग तो असा कन्वर्ट करू, असा कन्वर्ट करावा लागेल आपल्याला. मग तो तेव्हा काय होईल बेटा, हा अदर वर्ड इकडे मॅच होऊन सेंटेन्स काय होईल, मिनिंगफुल होईल, बरोबर आहे की नाही. काय होईल, मिनिंगफुल, है की नाही, मिनिंगफुल होईल, असा आहे. असं आहे आपलं काम, आहे की नाही. मग हा काय होता, मी हा काम घर दणानून जाते, क्लासरूम दणानून जाते. एवढा आवाज आणि एवढा शार्पनेस, एवढा इंटरेस्ट ठेवून शिकवणे आणि एवढा तुम्हाला प्रमोटिंग करणे साधी गोष्ट नाही बेटा, कमी वयामध्ये, बरोबर आहे. असू द्या, आपला विषय नाही, आपला विषय ट्रान्सलेशन करणे. आपण कुठपर्यंत होतो, सब्जेक्ट प्लस डिड नॉट और डिडंट प्लस डू लागला, ठीक आहे, हो की नाही. आय डिडंट डू, आहे की नाही, आय डिडंट डू. आता हा काम केला, हाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, धिस, काय म्हणतात, धिस. हा म्हणजे का, हा म्हणजे हा टेबल, धिस इज अ टेबल ना,
ठीक आहे. या टेबल विषयी जर काही एखादी सेंटेन्स बनवायचा असेल, या टेबल फक्त टेबल विषयीच, तेव्हा कोणता डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन वापरतात, तो की दिस, दॅट, दोस, दीज. शिकवला तुम्हाला मी ना. एखाद्या वस्तूबद्दल काही जर विशेष बद्दल बोलायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनचा आपल्याला वापर करावा लागेल, आहे की नाही. तो कोणता, आता टेबल बद्दल बोलायचं आहे, दिस इज अ टेबल. दिस, आता चेअर बद्दल बोलायचं आहे, दिस इज अ चेअर. बरोबर आहे का. हा काम केला, काम म्हणजे काय झाला, हा काम म्हणजे हा काम का आहे, कामे आहेत का, कार्य आहेत का, अनेक आहेत का. मग काय लागला असता, दीज लागला असता. कॉन्फिडेंटली सांगत आहो, दीज लागला असता. पण याच्या ठिकाणी काय लागत आहे बेटा, दीज लागत आहे की नाही. दीज काम लागत आहे, हा सिंगुलर आहे. मग काय लावला आपण, दीज म्हणजे काय होईल, हा होईल. दिस म्हणजे काय, हा होईल. दीज म्हणजे काय, हा, ही, हे, ते होईल. बरोबर आहे की नाही. म्हणजे काय होता, हा म्हणजे का, दिस. काय होत आहे, दिस. बरोबर आहे. आय डिडंट डू धिस. ठीक आहे, आय डिडंट डू धिस. आता कामाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, वर्क. तेवढा नाही माहित का, ते सांगायला लागेल. बरोबर आहे. म्हणजे काय झाला, आय डिडंट डू धिस वर्क, म्हणजे मी हा काम केला नव्हता, किंवा मी हा काम केला नाही, आणि मी हा काम केला नाही, किंवा मी हे काम कार्य केले नाही. आय डिडंट डू धिस वर्क. आता कधी कधी काय होते, इकडे बघा, रियाच्या आधी पा, हा, आता हा सर सांगितले नाही. हा, आता काय होते कधी कधी, आय डिडंट डू धिस वर्क. अरे सर, डिडंटच्या जागी डू आला समोर, कन्फ्युजन होत आहे का नाही. म्हणजे डबल रोल. हा, एका पिक्चर मध्ये तुम्ही काय पाहिता, एखादी अक्षय कुमार लेफ्ट अँड राईट मध्ये आहे, तर त्याचं काय होतं, लेफ्ट अँड राईट मध्ये आपण पागलून चक्रून पडून जातो. तसाच हा काय आहे, हा इकडे डिडंट याचा भाऊ, आणि इकडे डू याचा भाऊ. हे सारखे सारखे आहेत यार. मी बयात नाही झालो, सांगत नाही सर. अरे अरे पागल व्हायचं नाही. डिडंट आणि डू, म्हणजे डिडंटच्या समोर जो डू येतात तर आपल्याला काय वाटतं, चुकीचा वाटतं. हा चुकीचा नाही आहे, हे तुमची गलतफहमी आहे. तुम्हाला जर ऑलरेडी जर एक्सपिरियन्स असता, सर डिडंट आला आणि डू आला तर म्हणजे बरोबर, तुम्ही प्रश्न नसते विचारला, पण प्रश्न मी स्वतःच मांडत आणि स्वतःच क्लिअर करताय, जो की तुम्हाला आय डिडंट आणि डू धिस वर्क जर आला, डिडंटच्या समोर डू येते आणि येते, कन्फर्म सांगतो. पण कोणी कोणी काय म्हणतात, अति शहाणा त्याचा बैल रिकामा राहते. कोणी व्यक्ती, तो बाई असते ना माणूसही असते, मी सरळ म्हणतो. ठीक आहे. इंग्लिश ग्रामर मध्ये जर चॅलेंज करायचं असेल तर डू आणि डज आणि डीड यांनी कधी आपला भाग सोडलेला नाही. कोणता, डू, डज आणि डीड. कसं आहे, डू, डज आणि डीड यांना आपला कधी पार्ट सोडलेला नाही, जो की हा. आता सर इथं डिडंट तर वापरला, इथं डू वापरले, पण असा कसा चुकीचा आहे ना, तुम्ही म्हणू शकता. पण याचा एक्सपिरियन्स आहे का, तुम्ही एक्सप्लेन करा. मग हा डू कसा वापरला आणि डिडंट कसा वापरला. अरे बाबांनो, आपल्याकडे जर हेल्पिंग वर्ब नव्हता, मग हा का केला आपण, डीड वापरला. सर हो डीड वापरला, पण डू वापरू शकत होता ना, पण कारण तिथं V2 नव्हता, कारण V2 होता म्हणून आपण डीड वापरला, आहे की नाही. आता मेन मुद्दा काय, डिडंट याला सर मेन मुद्द्यावर बोला ना, सांगतो ना, वेट करा. ठीक आहे. आता पहा, डिडंट डू नाही आला, डिडंटच्या समोर म्हणजे सर डू डज डीच्या समोर अजून डू डज डीड येतात का, हो येते. कारण काय होते, हे दोन प्रकारे काम करतात बेटा इंग्लिश ग्रामर मध्ये. नोट दॅट पॉइंट इन युअर नोटबुक, की डू डज डीड, जर एखादी डू किंवा समोर डू डज डीड जेव्हा यूज होते, त्याच्यासमोर अजून डू डज डीड येते, तर समजून जायचं की हे दोन प्रकारे काम करतात इंग्लिश ग्रामर मध्ये. आधी सांगितलं मी एका पिरियड मध्ये का, डू डज डीड जर एका सारखे आले किंवा वर्क मध्ये पार्ट टाइम अगेन अँड अगेन पार्ट मध्ये सुद्धा काम करतायत, अगेन अँड अगेन काम करतायत, तर हे एकाच काम नसतो करत बेटा. याची दोन काम आहेत इंग्लिश ग्रामर मध्ये. जेव्हा की एका सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब नसते, तेव्हा याचे दोन काम असतात. कोणते, डू डज डीड चे दोन काम. सर मेन मुद्द्यावर बोलतो, एक तर हा हेल्पिंग वर्ब म्हणून काम करते, आणि दुसरा हा मेन वर्ब म्हणून सुद्धा काम करते. बरोबर आहे. जो हा डिडंट आहे ना, तो हा इथं हेल्पिंग वर्ब आहे, आणि जो हा मेन वर्ब आहे आपल्याला चुकीचा वाटते, तो का आहे इथं मेन वर्ब आहे. समजला अर्थ असा आहे. ठीक आहे. तर लिहून घ्या तुम्ही. आपला विषय कोणता आला, आपला विषय कोणता होता, विषय कोणता होता, हा, मी हा काम केला नाही, असा सेंटेन्स होता बेटा आपला, आहे की नाही. मग याचं ट्रान्सलेशन कसं आला होता, ठीक आहे, कसा आला होता, आय डिड नॉट
आय डिड नॉट डू दिस वर्क. डू दिस वर्क आहे की नाही. जर याचा जर शॉर्ट फॉर्म जर केला तर काय होईल बेटा, काय होईल, आय डिडंट डू दिस वर्क. ठीक आहे, आय डिडंट डू दिस वर्क. ठीक आहे, आय डिडंट डू दिस वर्क असा याला. म्हणजे आपण जो ट्रान्सलेशन केला, मी हा काम केला नाही म्हणजे, किंवा मी हा कार्य केला नव्हता, किंवा मी हा काम केला नव्हता, किंवा मी हे कार्य केले नव्हते, सेमच येणार आहे. आय डिड नॉट डू दिस वर्क, आय डिडंट डू दिस वर्क आहे की नाही, असं आहे. नागपूरच्या पोरांना विचारा, विदर्भामध्ये आपला नागपूर विभाग येते, कोणते जिल्हे येतात नागपूरमध्ये, जनरल क्वेश्चन आज विचारतो, कधी काढला नाही पण विचारतो, कारण आहे इंग्लिश ग्रामरचा रिलेशन आहे, बरोबर आहे. काय आहे, नागपूर विभागामध्ये 5 जिल्हे येतात का 6 जिल्हे येतात बहुतेक, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, अजून कोणते, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, अजून गडचिरोली, बरोबर आहे. अजून जे असतील ते नागपूर विभागामध्ये जे असतात ते नागपूर. ठीक आहे, आता नागपूरमध्ये गेल्यावर लोकांना वाटते यार इंग्लिश बोलणारा व्यक्ती पाहिजेच, असा कंपल्सरी नागपूरमध्ये करून ठेवला, हिंदी बोलणारा व्यक्ती पाहिजेच. वाटला त्यांना इंग्लिश ग्रामरचा ए सुद्धा ना वॉवेल सुद्धा कन्सोनंट सुद्धा माहित नाही, पहिले काय बोलते शो ऑफ करतील. गडचिरोलीमध्ये तसाच आहे, गोंदियामध्ये पुरे इंडियामध्ये सुद्धा तसाच आहे. म्हणून आपल्या इंडियामध्ये प्रोग्रेस नाही, म्हणून लोक आजकालचे 5% लोक फक्त काय बोलतात, इंग्लिश बोलतात इंडियामधले, आणि फॉरेनर कंट्रीमध्ये काही किती बोलतात, 95%, 5 लोक कसे बोलतात, इंग्लिश बोलत नाही. आपल्याकडे उलटा आहे, त्याच्याकडे सीधा आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याकडे कसा उलटा होऊन राहिला आहे, आपण आपला उलटा गेम खेळत आहोत. म्हणूनच स्पोकन इंग्लिश क्लास किती लावणार, कोण लावणार, कोणते कोचिंग सेंटर खोलणार तुम्ही, नाही तर विषय आपल्याकडे घ्या, आपल्या आहे सनशाईन स्पोकन इंग्लिश क्लासेस अवेलेबल, का आहे, सरळ आहे. म्हणूनच सांगतो, कधी कधी कोण का म्हणते डायरेक्टली इंग्लिश बोला, मग त्याला तुम्ही शिकवा, असं शिकवता की अशा पद्धतीने शिकवता. आपला जो मेथड आहे ट्रान्सलेशन करायचा, तर ट्रान्सलेशन मध्येच आपल्याला काय माहिती आहे बेटा, मी हा काम केला नाही, ठीक आहे, मी हा काम केला नाही, या सेंटेन्सला किती मेहनत करून तुम्हाला सांगे एक्सप्लेन करणे, अवघड आहे की नाही, अवघड तर आहे पण मला इझी आहे, मला इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट जर असेल तुम्हाला भय भीती काहीच लागत नाही, इंटरेस्ट एक वेळ ठेवून काम करायचं, आवड, पेशन्स आणि पॅशन, ह्या जर 2 गोष्टी, these are 2 main words in your life to take the decision as seriously. First one patience and second is passion. Passion म्हणजे आवड आणि त्याला धीर ठेवणं म्हणजे पेशन, समजलं का. हे 2 गोष्टी इथे मेहनत लागतात, तेव्हा जाऊन कोणता आपण म्हणतो अचीवमेंट घेऊ शकतो, तर नाही घेऊ शकत, मग कंटिन्यू करावं लागते. ठीक आहे, तर ह्या नागपूर विभागामध्ये असं आहे, हे पूर्ण जेवढं पण आपण पाहतो, कोणत्या शहरामध्ये जातो, एखादी सूट लावलेला व्यक्ती असते, काही असते चांगला चष्मा लावलेला, त्याच्यावर गोरा दिसते, एखादी व्यक्ती काही दिसते, चांगला दिसते, त्याच्यावर प्रभावित नसते. तुमच्या अंदरचा कम्युनिकेशन स्किल, तुमचा कन्व्हर्सेशन, तुमचे जर एखादी हॅबिट असेल वाईट बोलायची इंग्लिशमध्ये, एखादी काही जर असेल त्याला महत्व नसते, आणि एखादी जर इंग्लिशच बोलून असेल पण काही मतलब नाही. ठीक आहे, पण जेव्हा इंग्लिश हा शो ऑफ करतात व्यक्ती, त्या शो ऑफ व्यक्तीला कधी शो ऑफ होतं आणि त्याला काहीच फायदा नसतो. इंग्लिश केव्हा कुठं बोलायला ते काय बोलायचं आपल्या सर्व माहिती आहे, बरोबर आहे. पण आज इंग्लिश आज एक तुम्हाला जॉब मिळवून देऊ शकते, एक तुम्हाला एक तुमची जागा म्हणजे आज इंटरनॅशनल लँग्वेज जे आहे इंग्लिश, तुम्हाला एक तुमचा एक काय असते अँबिशन्स असते तुमच्या लाईफमध्ये, आणि काय असते एक मान सन्मान, एक रेप्युटेशन, यार हा तर इंग्लिश बोलताय म्हणून एक काय होते तुम्हाला प्रमोटिंग करतात समाजामध्ये, है की नाही. सो इज दिस मेन सपोर्ट वे इन युअर लाईफ फ्रॉम द इंग्लिश, इज इट ट्रू? Yes. These are 2 questions I had asked you before and I have asked you now. Is it true or not? Is it true? Okay. So असं आहे, तर त्यामुळे I did not do this work, I did not do this work असा पद्धतीनं. ठीक आहे, तर आपण एक सेंटेन्स बघूया लास्टचा, जो आपण काही सांगितलेला होता. ठीक आहे, जो विषय होता कोणत्याही मोठ्या सिटीमध्ये जा की त्याला काय होतं, इंग्लिश बोलणे कंपल्सरी आहे. काय इंग्लिश बोलणे कंपल्सरी आहे, इवन आहे. पण काय करतात लोक, साधंही त्याला इंग्लिश बोलताना कुठे इंग्लिश म्हणून टाकून देतात, अरे यार काय करायचं, चांगलं करणार नको करा, बरोबर आहे.
हा असा हा याच्यामध्ये काय होतं बेटा पहा हा काय एखादी सेंटेन्स घ्या हा आपल्या मेन मुद्द्यावर आलो हा एखादी मराठी स्ट्रक्चर वाईज मराठीचं सेंटेन्स घ्या मराठीचं सेंटेन्सला आपण काय करायचं ट्रान्सलेशन करायचं आहे इंग्लिश मध्ये सिंपल पास्ट टेन्सच्या निगेटिव्ह सेन्स मध्ये मी काल टीव्ही पाहिली नाही हा मी काल टीव्ही पाहिली नाही व्हेरी गुड ठीक आहे मी काल टीव्ही पाहिली नाही म्हणजे काय होईल काय होईल आपण पहिले सेंटेन्स लिहू ना ट्रान्सलेशन असं होईल का मग याला जर इंग्लिश मध्ये जर बोलला तर तो डायरेक्टली येते आपल्याला आहे की नाही मग पाहू आपण मी काल टीव्ही पाहिली का मी काल टीव्ही पाहिली नाही है की नाही मी काल टीव्ही पाहिली नाही मी काल टीव्ही पाहिली नाही झालं लिहिले आता मी काल टीव्ही पाहिली ना बेटा जर या सेंटेन्सला जर डायरेक्टली ट्रान्सलेशन करायचं असेल तर आपण काय यायचं शेवटून यायचं शेवटून आलो ठीक आहे पण दोन स्टेप आहेत आपल्याकडे ट्रान्सलेशन करायचे एक तर सेम तेच टेक्निक आहे पण 10% आधी सेंटेन्स वाचायचा मराठीचा जो की जर क्रिया कुठे घडते जर आपल्याला इझी वाटत असेल क्रिया कुठे घडते ना तो क्रिया घडणार शब्द नाही हा हा वर्ड बाय सब्जेक्ट आहे मग अदर वर्ड फक्त झाला ट्रान्सलेशन होऊन गेला पण कधी कधी काय होते कधी वाचण्यावरही आपल्याला कन्फ्युजन वाटते यार हे शेवटून तर आले सर म्हणाले शेवटून ते यावं आपण याच्यापासून क्रिया घडणार शब्द नेमका कोणता आहे ते सुद्धा कळते का नाही ना त्याच्यासाठी काय करावं लागते मी काल टीव्ही पाहिली नाही म्हणजे पाहण्याची क्रिया येत होत आहे की नाही बेटा सरळ आलं लक्षात पाहण्याची क्रिया कारण पाहणे हा शब्द आपल्या डोक्यावरून वारंवार गेलेला होता जो की शब्द वारंवार जात नाही त्यातच कन्फ्युजन होते म्हणून कोणती गोष्ट करून पाहावं लागतं समजलं शब्दापासून एक शिकायला भेटतंय मला पण आणि तुम्हाला पण आहे की नाही चला बघूया जास्त वेळ न घेता मी काल टीव्ही पाहिली नाही म्हणजे कोणता क्रिया घडताय टीव्ही पाहण्याची क्रिया घडत नाही ठीक आहे टीव्ही पाहण्याची क्रिया घडत नाही म्हणजे क्रिया कोणती घडलेली ऑलरेडी कोणतरी टीव्ही पाहून गेला आहे किंवा गेलाही नाही ठीक आहे म्हणजे कोणतरी टीव्ही पाहिला नाही एक्झॅक्टली मेन मुद्दा आपण घेतला ट्रान्सलेशन साठी एक मराठी सेंटेन्स घेतला आपण कुठे आलो शेवटून आलो आपल्याला काय भेटला वर कोण पाहिला नाही आता हा वर प्लस प्रश्न विचारा क्रिया कोण करत आहे मी कोण करत आहे मी आता मीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात ते तुम्हाला माहितच आहे की नाही आता हा मी पाहिली नाही का काल टीव्ही म्हणजे काय होईल मी काल टीव्ही पाहिली नाही का होईल मी काल टीव्ही पाहिली नाही मी काल टीव्ही पाहिली नाही मी काल टीव्ही पाहिली नाही ओके नाही मी काल टीव्ही पाहिली नाही म्हणजे कोण पाहिली नाही मी पाहिली आहे की नाही आता मी पाहिली नाही हा भेटला सब्जेक्ट हा भेटला वर्ब हा झाला का भेटला बेटा अदर वर्ड याला कोपऱ्यामध्ये ठेवलं म्हणजे आपल्याला सेंटेन्स बनवायचा सिंपल पास्ट टेन्स मध्ये मग आपला सिंपल पास्ट टेन्सचा स्ट्रक्चर कोणता आहे सब्जेक्ट प्लस डिड प्लस नॉट प्लस V1 प्लस अदर वर्ड सब्जेक्ट प्लस डिडंट प्लस V1 प्लस अदर वर्ड आहे की नाही म्हणजे काय होतं इथं जो स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये ट्रान्सलेट करावं लागेल की नाही करावं लागेल आपल्याला करावं लागेल ना सब्जेक्ट प्लस डिड प्लस नॉट प्लस काय होता इथं V1 प्लस अदर वर्ड मग त्याच्यानंतर काय होतं सब्जेक्ट प्लस डिडंट प्लस V1 प्लस अदर वर्ड है ना आता हे दोन पैकी एक कोणताही वापरू शकता तुम्ही ठीक आहे चला ठीक आहे पहिले काय मागत आहे बेटा सब्जेक्ट पहिले काय मागत आहे सब्जेक्ट जो की आपला सब्जेक्ट कोणता मराठीचा सेंटेन्सचा मी आता मीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात कारण मीला इंग्लिश मध्ये करावंच लागेल कारण इंग्लिशचा सेंटेन्स बनवायचा आहे कुठं सिंपल पास्ट टेन्सच्या स्ट्रक्चर अकॉर्डिंग टू नुसार आहे की नाही मग त्याला काय करावं सब्जेक्ट म्हणजे काय होतं बेटा मीला काय म्हणतात आय ठीक आहे आता मीला जेव्हा आय म्हणतात ना बेटा मग त्याच्यानंतर आपल्याला कोणता हेल्पिंग वर्ब वापरावा लागेल काय म्हणते हेल्पिंग वर्ब तर वापरावंच लागेल आहे की नाही कुठला हेल्पिंग वर्ब डिडंट आहे डिडंट ठीक आहे म्हणजे काय होतं इथं आय पण घेतला पहिले सब्जेक्ट आहे की नाही सब्जेक्ट घेतला आय काय होत आहे आय घेतला मग त्याच्यानंतर का डिडंट वापरला आपण डिडंट सब्जेक्ट प्लस डिडंट हा मग त्याच्यानंतर काय पाहिजे आपल्याला V1 काय पाहिजे V1 पाहिजे आता V1 साठी काय करावं लागेल वरकडे वळावं लागेल जो की आपण मराठीमध्ये आधीच पाहिले ठीक आहे म्हणजे इथे पाहण्याची क्रिया सुरू आहे हा पाहण्याची क्रिया सुरू आहे पाहण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात सी आहे की नाही ठीक आहे एक आहे लुक
आता दोन पैकी कोणता वापरू आपण? सी. हा. पण मला वाटते सी नाही, हा सी वापरला नाही जमत, चुकीचा राहील. हा लूप वापरून पाहू का? हा लूप वापरून पाहू, हाही चुकीचा राहील. अरे टीव्ही पाहताय का? लुकही नाही वापरू शकत ना, सी नाही वापरून सर वापरते का? मग सरळ असं आहे, जेव्हा आपण कधी जर कोणती गोष्ट एखाद्या वस्तू सोबत करत राहतो तेव्हा हा वॉच एक शब्द राहते, तेव्हा आपण वापरतो वॉच शब्द. बरोबर आहे की नाही? हा म्हणून असं राहते. सी तर पाहणं, सीइंग होत नाही बेटा, सीइंग हा वापरताच नाहीये, लुकिंग वापरता येते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये. बरोबर आहे. पण याचा आपल्याला काय करायचं आहे? V1 करायचं आहे. पण काय होते? आय डिडंट लुक अ टीव्ही, म्हणजे मग तर तू टीव्ही कडे पाहत आहे, म्हणजे पाहत म्हणजे त्याला एखाद्या वस्तूला जर स्पर्श करणं, फील करून जर एखादी स्वतः मनापासून जर त्या वस्तूसोबत खेळत आहे, काही करत आहे, म्हणजे काय होते त्याला? आय डिडंट का होईल त्याचा? सी वापरू की लुक वापरू की काय होईल? दोन्ही चुकेल. मग त्याच्या जागी काय वापरायला लागेल? वॉच. का वापरायला लागेल? वॉच. आय डिडंट, हा आता हा असं मी पाहिला नाही. का पाहिला नाही? आय डिडंट वॉच, मी पाहिला नाही. म्हणजे का होईल? सी लागला असता, लुक लागला असता, पण आपण वॉच घेतला कारण का टीव्हीची गोष्ट सुरू आहे. टीव्हीला जेव्हा एखादी जर पर्सन आपण कोणताही जर वर्ब वापरतो तर वॉच हा शब्द वापरलाच पाहिजे. इंग्लिश ग्रामर मध्ये कंपल्सरी आहेच आहे. बरोबर आहे की नाही? आहेच आणि वापरला सुद्धा पाहिजे नाही. इंग्लिश ग्रामरच्या नुसार सुटेबल होते की नाही? सी होईल का? आय डिडंट सी. टीव्ही होईल का? नाही लागत. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये एक सेंटेन्स म्हणतो, आय एम वॉचिंग अ टीव्ही. बरोबर आहे की नाही? मग आय एम सीइंग अ टीव्ही चुकीचा आहे. आय एम लुकिंग अ टीव्ही चुकीचा आहे. पण मी वॉच करता, म्हणजे काय होता? इंग्लिश इतकी इजी आहे, पण मराठी की एवढी कठीण आहे. आपकी हिंदी भी कठिन है बेटा, है कि नहीं? डिफिकल्टी है कि नहीं? तो या का लिखेंगे? आय डिडंट वॉच टीव्ही. म्हणजे आपल्याला काय भेटला बेटा? सब्जेक्ट भेटला. मग डिडंट वापरला, आपण V1 वापरला. मग काय पाहिजे? अदर वर्ड. का पाहिजे? अदर. बरोबर आहे. मग जो की आपण अदर वर्ड कडे वळला तर काय येतं बेटा? अदर वर्ड कुठे आहे? हा सब्जेक्ट भेटला, हा वर्ब भेटला. मग उरला नंतर काल टीव्ही. आता टीव्हीला म्हणणं टीव्ही इंग्लिश मध्ये माहितीच आहे. आता काल म्हणजे का? यस्टरडे. घडून गेलेली गोष्ट, ते घडून गेली आज, आणि आपल्याला तो उद्या सेंटेन्स क्रिएट करायचा आहे. म्हणजे काल घडली, हा बिफोर मध्ये घडली म्हणजे काल, आहे की नाही? मागच्या दिवशी, अ प्रिव्हियस डे, आहे की नाही? हा तर काय होईल? यस्टरडे. आय डिडंट वॉच. हा काय करावं लागेल आपल्याला? टीव्ही लिहायला लागेल. हा काय करावं लागेल? आय डिडंट वॉच अ टीव्ही. काय करावं लागेल? अ टीव्ही. कधी? काल. काल म्हणजे का? यस्टरडे. जर एखादी जर वर्ड प्रेझेंटचा असेल ना, पास्ट मध्ये जर क्रिया घडत असेल तर सेंटेन्स चुकीचा राहते. पण पहा ना, डिडंट हा कसा आहे? पास्ट आहे ना. यस्टरडे कसा आहे? पास्ट आहे. म्हणजे सेंटेन्स कसा बेटा? बरोबर. ठीक आहे. तर आजच्या पुरता इतकाच. हा पूर्ण लिहून घ्या. ठीक आहे. म्हणजे काय होत आहे? मी काल टीव्ही पाहिली नाही म्हणजे काय, किंवा मी टीव्ही पाहिली नव्हती, मी काल टीव्ही पाहिली नव्हती, कोणताही द्या, इंग्लिश मध्ये एकच वाक्य होईल. कोणता? आय डिडंट वॉच अ टीव्ही यस्टरडे. बरोबर आहे? असा होणार. मग आपला सेंटेन्स कोणता बेटा? क्रिएट मध्ये एक वेळा आपण पाहून घेऊ आणि आपण आपला क्लास खतम करूया. ठीक आहे. जो की आपण म्हणत आहे की मी काल टीव्ही पाहिली नाही. ठीक आहे. जो की मी काल टीव्ही पाहिली नाही, आहे की नाही बेटा? हा मी काल टीव्ही पाहिली नाही म्हणजे याचा आन्सर काय येणार? हा मी काल टीव्ही पाहिली नाही म्हणजे काय होत आहे? मी काल टीव्ही पाहिली नाही म्हणजे काय होईल? हा कुठे आपलं स्ट्रक्चर? सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट प्लस V1 प्लस अदर वर्ड, आहे की नाही? आता याच्या ठिकाणी सब्जेक्ट कुठे आहे? सब्जेक्ट पहिले आपण काम करत होता सब्जेक्ट, किंवा डिडंट वापरा किंवा डीड नॉट वापरा. का होता है? सारखाच होता ना बेटा. का होता है? सारखाच होता है ना? सारखाच होता है. तर तेव्हा काय होता है?
मिनिंग सेमच आहे की नाही. फरक काय, डिडंट वापरा की डिड नॉट वापरा, सारखाच आहे. मग आपण काय घेतला होता, सब्जेक्ट घेतला होता जो आहे, मग काय घेतला होता डिडंट, बरोबर आहे, किंवा डिड नॉट पकडा. ठीक आहे, आय डिडंट, आय डिडंट, का होईल इकडे मग वॉच अ टीव्ही. ठीक आहे, टीव्ही हा सुद्धा काउंटेबल नाऊन आहे, कॉमन नाऊन आहे, म्हणून त्यासमोर काय लागला, आर्टिकल ए लागला, आर्टिकल ए लागला, जो की आपण टीव्हीला टी डॉट व्ही डॉट का होईल इकडे यस्टरडे. यस्टरडे म्हणजे काल, म्हणजे आय डिडंट वॉच अ टीव्ही यस्टरडे म्हणजे मी काल टीव्ही पाहिली नव्हती किंवा पाहिली नाही, का मी काल टीव्ही पाहिलो नव्हतो, काल टीव्ही पाहिलो नव्हतो ना, गेली क्रिया घडली, टीव्ही पाहिली नाही, सेंटेन्स आहे कधी, आय डिडंट वॉच अ टीव्ही यस्टरडे, समजला, म्हणजे अशा पद्धतीने. ओके, थँक्यू.